उद्धव उवाच क्रियायोगं समाचक्ष्व भवदाराधनं प्रभो यस्मात् त्वां ये यथार्चन्ति सात्वता सात्वतर्षभ. उद्धवानी भगवंताला विचारलं, आपली आराधना करण्यासाठी प्रत्यक्ष पूजा कशी करावी त्याचा क्रियायोग आम्हाला सांगा. भगवान म्हणाले, कर्मकांडाचा विस्तार मर्यादित नाही. पूजा करण्याचे 3 प्रकार आहेत, वैदिक, तांत्रिक आणि मिश्र. आपल्या आपल्या अधिकारानुसार पहिल्यांदा शास्त्रोक्त विधीनं द्विजत्व प्राप्त करून घ्यावं. मुंज 3 वर्णाला आहे. आता ब्राह्मण जिथं मुंज करत नाही तिथं बाकीचा विषय काय. भक्तिपूर्वक निष्कपट भावाने पिता आणि गुरुरूप अशा भगवंताची पूजा करण्याकरता सामग्री गोळा करावी. सकाळी स्नान करून शरीरशुद्धी करावी, वेदोक्त संध्या करावी, नंतर पूजा करावी. पूजेकरता मूर्ती असावी. पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मनोमय मूर्ती सुद्धा आणि रत्न असे 8 प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्याही मूर्तीची पूजा करावी. स्थिर प्रतिमा असेल तर आवाहन विसर्जन करू नये. अस्थिर प्रतिमा असेल तर विसर्जन करा. गणपतीचं करतो आपण, हरतालिकेचं करतो. निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी. पूजा कशी करावी उद्धवा? मूर्तीला स्नान, वस्त्र, अलंकार, नंतर अग्नीमध्ये पूजा करायची असेल तर हवीर द्रव्य, सूर्याची पूजा करायची असेल तर अर्घ्यस्थान, अर्घ्य द्यावं सूर्याला. श्रद्धेनं मला नुसतं पाणी दिलं तरी मला ते आवडतं. उपासकांनी पूर्वेकडे तोंड करून बसावं. मग अंगन्यास करावेत, करन्यास करावेत, मूर्तीवर न्यास करावेत. निर्माल्य काढून टाकून मूर्ती पुसावी. मग सगळ्या पूजेच्या सामग्रीवर प्रोक्षण करावं. 3 भांडी असावी. एक पाय धुण्याकरता, एक अर्घ्य देण्याकरता आणि आचमनाकरता. त्या 3 मग पात्रावर सुद्धा अभिमंत्रण करावं, पाणी शिंपडावं. भगवंताचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे असं समजून पूजा करावी. वैदिक किंवा तांत्रिक मंत्रांनी पूजा करावी. भगवंताची सगळी चिन्ह डोळ्यासमोर आणावीत. भगवंताची प्रार्थना करावी. ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर आणि अगरू या सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने स्नान घालावं. आणि पुरुष सूक्तानी पौरुषेणापि सूक्तेन, भागवताने काय सांगितलंय? पुरुष सूक्तानी पूजा करावी आणि स्त्री देवतेची पूजा स्त्री सूक्तानी करावी. पाद्य, आचमन, चंदन, फुले, अक्षदा वगैरे वस्तू अर्पण कराव्यात. विविध पदार्थाचे नैवेद्य दाखवावेत.
भगवंताच्या मूर्तीचे दात घासावेत, तेल उटणं लावून अभ्यंग स्नान घालावं, अंग चोळावं, आरसा दाखवावा. दररोज आणि उत्सवाच्या वेळी नृत्य गीत वगैरे सादर करावीत. दर्भाचं आसन ठेवून त्यावर परीक्षण करावं. भगवंताच्या मूर्तीची प्रार्थना करावी. तापलेल्या सोन्याप्रमाणे आपली शांत मूर्ती चमकत आहे, शंखचक्र वगैरे शोभत आहे, असं ध्यान करून मग पूजा करावी. वाळलेल्या समिधावर तुपाचा अभिदार धरून आहुती द्याव्यात. नंतर ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राने आणि पुरुष सूक्ताच्या 16 मंत्रांनी हवन करावं. आणि मग हवन केल्यानंतर पुन्हा पूजा करावी. भगवंताला आचमन द्यावं. शेष नैवेद्याचा विश्वक्सेनाला नैवेद्य दाखवावा. भगवंताच्या लीलांचं गायन करावं, भजन करावं, नाचावं, कथा सांगाव्यात, ऐकाव्यात. मोठमोठ्या स्तोत्रांनी भगवंताची स्तुती करून प्रार्थना करावी. आपलं मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवावं. माझा उद्धार कर, रक्षण कर म्हणून प्रार्थना करावी. मग भगवंताला अर्पण केलेला फुलांचा हार आपल्या मस्तकावर ठेवावा. विसर्जन करायचं असेल तर तशी भावना करावी. अशा प्रकारे वैदिक तांत्रिक पद्धतीने माझी पूजा करावी. आपली पूजा ही मिश्र आहे. काही आपले वेदातले मंत्र आहेत, काही पुराणोक्त आहेत. आपली जी पूजा चालते रोज देवळामध्ये म्हणा किती, ती श्रुती स्मृती पुराणोक्त चालते. आणि काश्मीर ते कन्याकुमारी अशाच पूजा चालतात. आर्थिक सामर्थ्य असेल, उपासकाने सुंदर मंदिर बांधावं, प्रतिमेची स्थापना करावी, सुंदर बगीचे लावावेत, दररोजची पूजा यात्रा उत्सवाची व्यवस्था करावी. विशेष उत्सव आणि दररोजची पूजा चालू राहावी म्हणून शेती, बाजार, नगर, गाव इनाम द्यावं. त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर एकछत्री राज्य, मंदिर बांधल्यावर त्रैलोक्याचं राज्य, पूजा वगैरे व्यवस्था केल्यावर ब्रह्मलोक, आणि तिन्ही केल्याने समानता म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होतं. जो निष्काम भावाने पूजा करतो त्याला भक्ती प्राप्त होते. आणि निरपेक्ष भक्ती योगाने तो मला प्राप्त करतो. तेव्हा मला पुढच्या जन्मात त्रैलोक्याचं राज्य मिळणार आहे. कारण मी रुक्मिणीचं मंदिर बांधलंय. 20 वर्ष रुक्मिणी मातेचा मंडप बांधण्याकरता अहोरात्र कष्ट केले. आणि दुसरं भारतमातेचं मंदिर बांधलंय. आता 2 मंदिर बांधली. सावरकर क्रांती मंदिर जे बांधलंय ते क्रांतिकारकाचं मंदिर बांधलंय. तेव्हा भागवताप्रमाणे मला पुढच्या वेळी मी त्रैलोक्याचं राज्य मिळणार आहे. काही काळजी करायचं कारण हे कशा करताय? माणसांनी अशी कामं करावीत म्हणून हे प्रलोभन आहे. कळलं काय? हे मिळावं असं नाही. आयुष्यामध्ये आपलं घर बांधतो ना, मग देवाचं मंदिर का बांधू नये? आता उरलेल्या आयुष्यात शेजारी बांधणार आहे. आता वशिष्ठ आश्रमामध्ये 1-2-4 वर्षात रुक्मिणीचं मंदिर इथले शेजारी बांधणार आहे. मी आपल्या भागवताला जागा नको का? पण आता असं आहे, आयुष्य संपत आलंय. पूर्ण होईल न होईल पुढची पिढी पूर्ण करेल, पुढची मुलं करतील नाही. एवढं काय ते? आपण गेलो म्हणजे काय जग संपलं काय? आपण दिलेले किंवा दुसऱ्याने दिलेले ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नये. तो नरकात पडतो. आणि निष्काम भावनेनं जो पूजा करतो त्याला भक्तियोग प्राप्त.
अशा कामामध्ये जे मदत करतात, प्रेरणा देतात, सहमत होतात, त्यांना सुद्धा ते फळ मिळतं. पुढच्या अध्यायामध्ये परमार्थ निरूपण केलेलं आहे. श्री भगवान उवाच परस्वभाव कर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत् विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च. दुसऱ्याच्या स्वभावाच्या किंवा कामाची प्रशंसा करू नये आणि निंदाही करू नये. जी व्यक्ती निंदास्तुती करते ती परमार्थ मार्गापासून भ्रष्ट होते. कारण स्तुती करणं स्वार्थाकरता आहे, नाही का? आणि निंदा द्वेषात नाही. म्हणजे स्वार्थही नको आणि द्वेषही नको. इंद्रिय झोपलेली असतात तेव्हा जीव ज्ञानशून्य होतो. कधी स्वप्न पाहतो, कधी गाढ निद्रेमध्ये ज्ञानशून्य होऊन जातो. त्याप्रमाणे द्वैतदृष्टीच्या माणसाची स्थिती असते. त्याला परमेश्वर असून दिसत नाही. द्वैत नावाची वस्तूच नाही. द्वैत म्हणजे दोन, ईश्वर वेगळा आणि जग वेगळं असं जो मानतो त्याला द्वैत म्हणतात. आणि जग, ईश्वर आणि मी एकच आहे असं म्हणतात, त्याला अद्वैत म्हणतात. सापावर दोरीवर सापाचा भास होतो, तसं सत्रूपी परमेश्वरावर या जगाचा भास होतो. खरं तर संपूर्ण विश्वच आत्मा आहे असा माझा उपदेश जाणून विद्वान कोणाची निंदा करत नाही, कोणाची स्तुती करत नाही. सगळीकडे समभावाने वागतो. उद्धवाने विचारलं, आत्मा साक्षी आहे, पाहतो फक्त. साक्षी म्हणजे पाहणारा. स अधिक अक्ष, अक्ष म्हणजे डोळे. डोळ्यांनी पाहणं त्याला साक्ष म्हणतं. आता कोर्टामध्ये न पाहिलेलं खोटं बोलतात हा भाग वेगळा, पण साक्ष शब्दाचा अर्थ डोळ्यांनी पाहिलेलं, ज्याला इंग्रजीमध्ये आय विटनेस म्हणतात. आत्मा साक्षी असून स्वयंप्रकाशित आहे. तो काही करत नाही. देह दृश्य असून अचेतन आहे, तोही काही करू शकत नाही. मग अनुभव कोणाला येतो? भगवान म्हणाले, जोपर्यंत आत्म्याचा संबंध देह, इंद्रिय, प्राण याच्याशी असतो तोपर्यंत अनुभव येतो. आत्मा शरीराला सोडून निघून गेल्यावर ते शरीर म्हणजे अचेतनच झालं, त्याला अनुभव कुठला येणार? अज्ञानी माणसाला हे जग असत्य असूनही सत्य वाटतं. आत्मा आहे तोपर्यंत. देह, इंद्रिय, प्राण आणि मन याच्यामध्ये राहणारा आत्मा हाच मनुष्याला जगाचा भास घडवतो. उदाहरण दिले, सोन्यापासून दागिने तयार होतात. दागिने मोडल्यावर ते सोनंच असतं, पण जेव्हा ते अलंकार आहेत तेव्हा अलंकार वाटतात, सोनं वाटत नाही. तसं जग हे वेगवेगळ्या आकाराचं भासतं, हे दागिने आहेत. वास्तविक पाहता सगळ्यामध्ये ब्रह्म एकच आहे, पण आकाराने, गुणधर्माने वेगळं भासतं. जसं सोनं दागिन्याच्या रूपाने भासतं. हे विश्व विविध वाटतं, पण जे सत्य आहे ते एकच आहे. हे जग अगोदर नव्हतं, शेवटीही राहणार नाही. म्हणजे अगोदर नाही, नंतर नाही, ते मध्ये असेल कसं? म्हणून ते नाममात्र आहे. हा विषय अनेक वेळा येऊन गेलेला आहे. म्हणून आकाशामध्ये ढग आले काय आणि गेले काय? आकाश आहे तसंच आहे. आकाश आणि ढग वेगळे आहेत ना. आकाश निळं आहे तसंच आहे. ढग आले काळं दिसतं, पांढरे आले पांढरं दिसतं.
तसं हे विश्व हा भास आहे. म्हणून जीव हा कोणाच्या तरी प्रेरणेनं मरेपर्यंत कर्म करतो. ते जे त्याचे विकार आहेत ते खरं म्हणजे जीव आहे तोपर्यंत आहेत, नंतर नाहीत. म्हणून ज्ञानी पुरुष हे सगळं मिथ्या आहे असं समजतो. चतुर्थ स्कंदामध्ये भरतानी जो उपदेश केलाय, जडभरतानी रहुगण राजाला उपदेश केलाय, तो हाच आहे सगळा. सूर्योदय जसा माणसाच्या दृष्टीचा अंधार नाहीसा करतो, नवीन काही निर्माण करत नाही, तसं खरं ज्ञान मनुष्याच्या बुद्धीतील अज्ञान नाहीसं करतं. प्रकाशाने दिसायला लागतं. नसलेलं दिसतं का असलेलं दिसतं? असलेलं दिसतं. नसलेलं दिसलं कसं? म्हणजे ज्ञान म्हणजे त्याच्यावरचा पडदा दूर करणं. जे स्वतःला पंडित समजतात असे लोक नामरूपामुळे जे ग्रहण केले जाते त्या जगाला सत्य मानतात. पण दिसणारं जग सत्य नाही. का नाही? बघण्याची दृष्टी बदलली की जग वेगळं आहे. आमचे आप्पा फार सुंदर विज्ञानातलं उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे डोळ्याला जे शरीर दिसतं ते हॉस्पिटलमध्ये एक्सरेमध्ये बघितलं तर वेगळं दिसतं का नाही? मग ते खरं का हे खरं? इथं असताना पृथ्वी जी दिसते ती अंतराळयानातून कशी दिसते, विमानातून कशी दिसते? म्हणजे दृष्टीचं माध्यम बदललं की जग बदलतं. म्हणून विज्ञानामध्ये एक वाक्य आहे, फिनॉमिना चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन. फिनॉमिना म्हणजे वस्तू, स्केल ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्या बघण्याचं स्केल बदललं की वस्तू बदलते. नुसत्या दृष्टीला दिसणारं आणि सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसणारं वेगळं आहे की नाही? का वेगळं आहे? स्केल ऑफ ऑब्झर्वेशन बदललं. तसं आपल्या दृष्टीला दिसणारं जग आणि ज्ञानी माणसाच्या दृष्टीला दिसणारं जग वेगळं आहे. कारण ज्ञानी माणसाची दृष्टी वेगळी आहे, त्याचं स्केल ऑफ ऑब्झर्वेशन वेगळं आहे. तहानेनं तडफडणाऱ्या गाढवामध्ये नाथांना परमेश्वर दिसला, बाकीच्यांना दिसला का? कारण नाथांचं स्केल ऑफ ऑब्झर्वेशन मोठं होतं ना, म्हणून त्यांना ईश्वर दिसला. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत कुणाला? ज्ञानी पुरुषाला, आपल्याला नाही. म्हणून अखंड योग साधना करीत असताना बुद्धिमान पुरुषाने साधना करण्याचे थांबवून संतुष्ट राहता कामा नये. नेहमी अभ्यास करीत राहावा. मग हळूहळू त्याच्या सगळ्या इच्छा नष्ट होतात आणि त्याला साक्षात्कार होतो. ही एका जन्मीची साधना नाही, अनेक जन्माची साधना आहे. ज्ञानेश्वर महाराज एका जन्मात जन्माला येत नाहीत, त्यांनी स्वतःच म्हणले, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले अमित कल्प. मी सत्य बोलण्याचं तप अमित कल्प केलं, म्हणजे अब्जावधी वर्ष, तितके जन्म. म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वर झाले. ज्ञानेश्वर काय रोज जन्माला येतात काय? पुढच्या अध्यायामध्ये भागवत धर्माचं निरूपण आहे. उद्धव म्हणाला, भगवंता, मन ज्याच्या ताब्यामध्ये नाही त्याला योगसाधना अवघड आहे. मग माणसाला परमपद सहजपणे प्राप्त होईल असा सोपा मार्ग सांगा ना. काय करावं? मन जेव्हा एकाग्र करू लागतो
तेव्हा ते वश होत नाही. मनोनिग्रहाचे कष्ट तेवढे होतात. म्हणून हे ईश्वरा, मन कसं ताब्यात आणावं, ईश्वर कसा प्राप्त करावा, योग तर आम्हाला न जमणार आहे. कारण काय, योगश्चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करणं हे अवघड आहे ना, म्हणजे योग. शुकाचार्य म्हणाले, उद्धवानी अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने असं विचारलं, तेव्हा भगवान त्याला म्हणाले, उद्धवा, तुला मंगलमय धर्म सांगतो, ऐक. त्या धर्माचं आचरण केल्याने संसाररूप मृत्यूला सहज जिंकून घेतो. म्हणून पुन्हा एकदा आत्तापर्यंत केलेला जो उपदेश आहे उद्धवाला, तो सार रूपाने सांगितलाय. कुर्यात् सर्वाणि कर्माणि मदर्थम शनकैस्मरम मय्यर्पित मनश्चित्तो मद्धर्मात्ममनोरती. सगळी कर्म माझ्यासाठी कर, ते करण्याच्या वेळी माझं स्मरण कर. स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढव, म्हणजे मन आणि चित्त मला समर्पित करून जाईल आणि मन आणि आत्मा माझ्या धर्मामध्ये रममाण होईल. मग हे करण्याकरता काय करावं? साधू जन ज्या ठिकाणी राहतात तिथे राहावं. माझे भक्त जिथे राहतात तिथे राहून त्यांचं अनुकरण करावं. पर्वकाळ, यात्रा, महोत्सवाच्या वेळी नृत्य, गायन, वाद्य यांनी भगवंताची सेवा करावी. अंतःकरण शुद्ध करून परमात्म्याला सर्व प्राण्यामध्ये पाहावं आणि आपल्यामध्येही पाहावं. उद्धवा, जो ज्ञानदृष्टीने सर्वांना माझं स्वरूप मानून आदर करतो, ब्राह्मण, चांडाळ, चोर, ब्राह्मण भक्त, सूर्य, कृपाळू, क्रूर या सगळ्या ठिकाणी जो समान दृष्टी ठेवतो तो ज्ञानी. सगळ्या स्त्री पुरुषांच्या ठिकाणी माझी भावना केली जाते, त्याचे स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार, अहंकार हे दोष नाहीसे होतात. आपलेच लोक आपल्याला हसले तरी लक्ष न देता, लोकलज्जा सोडून, देहदृष्टी सोडून कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव यांना साष्टांग नमस्कार घालावा. जोपर्यंत सर्व प्राण्याच्या ठिकाणी ईश्वर आहे ही भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत उपासना करत राहील. सगळीकडे ईश्वर आहे अशी दृष्टी व्हावी. थोड्या दिवसामध्ये हे ज्ञान होतं आणि सर्व जग ब्रह्मस्वरूप दिसू लागतं. सगळे संशय नाहीसे होतात आणि भगवंताचा साक्षात्कार होऊन तो संसारातून मुक्त होतो. संसार म्हणजे जन्म मरण, कळलं का? नवरा बायको पोर हा नव्हे. माझ्या प्राप्तीच्या साधनामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन म्हणजे जगात सर्वत्र ईश्वर भरलेला आहे हे अनुभवणं. उद्धवा, हा भागवत धर्म आहे. एका वाक्यात काय? सर्वत्र ईश्वर पाहणं. आणि मग या भागवत धर्माची एकदा सुरुवात केल्यावर कोणतंही विघ्न आलं तरी त्यात उणीव राहत नाही. हा धर्म निष्काम आहे, निर्गुण आहे, म्हणून सर्वोत्तम आहे. सगुण म्हणजे काय? नुसत्या मूर्तीत परमेश्वर आहे हे सगुण, आणि अणुरेणूमध्ये भरून राहिलेला आहे, सर्व जगामध्ये भरून राहिला आहे, हाही निर्गुण. असत्य आणि नाशवंत शरीराने
सत्य आणि अमृतस्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणं हा बुद्धिमत्ताचा विवेक आहे, आत्मज्ञानाचं ज्ञान आहे. हे ब्रह्मविद्येचं रहस्य आहे. तुला मी थोडक्यात सांगितलं आहे. हे रहस्य देवांना सुद्धा मिळणं अवघड आहे. देवांना मोक्ष नाही. देव ही भोग योनी आहे. कळलं का? म्हणून संतांनी सांगितलं आम्हाला देव व्हायचं नाही, आम्हाला संत व्हायचंय. अशा सुस्पष्ट तर्कशुद्ध रीतीनं ज्ञानाचं वर्णन मी तुला वारंवार सांगितलं आहे. याचं मर्म जो जाणतो त्याचा संशय नाहीसा होतो. उद्धवा, तुझ्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तरं दिली आहेत. ही प्रश्नोत्तरं विचारपूर्वक जो आत्मसात करेल त्याला वेदाचं परमरहस्य असलेलं सनातन परब्रह्म प्राप्त होईल. जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल त्या ज्ञानदात्याला सुद्धा मी माझं स्वरूप देऊन टाकतो. उद्धवा, हा तुझा माझा पवित्र संवाद उत्तम रीतीनं जो दररोज वाचेल आणि दुसऱ्यांना या ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवेल तो पवित्र होईल. जो कोणी एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक ऐकेल त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल. तो कर्मबंधनापासून मुक्त होईल. प्रिय सख्या, ब्रह्माचं स्वरूप तू चांगल्या रीतीने समजून घेतलेस ना, आणि तुझ्या चित्तातील मोह आणि शोक दूर झाला ना, हे ज्ञान तुला मी सांगितलेलं आहे ते दांभिक म्हणजे ढोंगी, लबाड, श्रद्धा नसलेल्या, भक्तिहीन आणि उद्धट पुरुषाला कधीही सांगू नकोस. जो या दोषापासून मुक्त असेल, जो ब्राह्मण भक्त असेल, साधू असेल, पवित्र आचरणाचा असेल, त्यालाच हा संवाद सांग. माझ्याबद्दल भक्ती असणाऱ्या स्त्रियांना, शूद्रांना सुद्धा हे ज्ञान दे. अमृत प्याल्यावर दुसरं काही पिण्यासारखं राहत नाही. तसं हे जाणून घेतल्यावर, हे परब्रह्म जाणून घेतल्यावर दुसरं काही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही, शिल्लक राहत नाही. उद्धवा, मनुष्याला ज्ञान, कर्म, योग, व्यापार, राजनीती यापासून या चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तासाठी मीच आहे. म्हणून सगळं सोडून मला शरण ये. गीतेची शेवटी हेच सांगितले 18व्या अध्यायामध्ये, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. इथे हेच सांगितले की सगळी कर्म टाकून मर्त्यो यदा त्यक्त समस्त कर्मा निवेदितात्मा विचिकीर्षतो मे तदामृतत्वं प्रतिपद्यमानो मयात्मभूयाय च कल्पते वै. सगळी कर्म टाकून मला शरण जो येतो तो मला प्रिय आहे. त्याला काय देऊ काय नको असं मला होतं. मी त्याला अमृतत्व देतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. भगवंताचा उपदेश ऐकून उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले. प्रेमावेगाने गळा दाटून आला. हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला, काही बोलवे ना. राजा,
प्रेमावेगाने द्रवलेले चित्त कसं तरी त्यांनी आवरलं. स्वतःला भाग्यवान मानीत कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणाम केला. हात जोडून म्हणाला, उद्धव उवाच विद्रावितो मोहमहांधकारो याश्रितो मे तव सन्निधानात् विभावसो किन्नु समीपगस्य शीतन्तमोभि प्रभवन्त्य जाद्य. प्रभो, माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ कारण आपण आहात. मी मोहरूपी अंधारामध्ये सापडलो होतो. तो अंधार आपल्या सान्निध्यात कुठल्या कुठे पळून गेला. अग्नीजवळ जो जातो त्याला थंडी अंधार याचं भय कुठून असणार. आपण दयाळू आहात. मला आपल्या सेवकाला विज्ञानरूपी दिवा आपण पुन्हा दिला. आपले उपकार जाणणारा आपलं चरणकमल सोडून दुसऱ्याला कसा शरण जाईल. आपणच यादवांना सगळ्या दृढपाशानी स्नेहपाशानी बांधून टाकलं होतं. आज तो दृढपाश आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीनं आपण तोडून टाकला. हे महायोगेश्वरा, नमोस्तु ते महायोगिन प्रपन्न मनुषाधिमाम यथा त्वच्चरणांभोजे रतिस्यादनपायिनी. हे महायोगेश्वरा, मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगे आपल्या चरणकमलावर माझी भक्ती कायम राहील. भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच गच्छोद्धव मयादिष्टो बदर्याख्यम ममाश्रमम तत्र मत्पादतीर्थातीर्थो दे स्नानोपस्पर्शनै शुची. उद्धवा, माझ्या आज्ञेनं तू आता बद्रिकाश्रमाला जा. तिथे माझ्या चरणाचं तीर्थ असलेली अलकनंदा नदी आहे. त्यामध्ये स्नानपान केला असता तू पवित्र होशील. अलकनंदेच्या दर्शनाने तुझे सगळे पाप नाहीस होईल. उद्धवा, तिथे वल्कल नेस, कंदमुळं फळं खा, कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदामध्ये रहा. थंडी, ऊन, सुख, दुःख, द्वंद्व सहन कर. सदाचरणाने इंद्रिय ताब्यात ठेव. चित्त शांत आणि बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूप ज्ञान आणि अनुभव याच्यामध्ये डुंबत रहा. मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतामध्ये विचारपूर्वक अनुभव घेत रहा. वाणी आणि चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. मी सांगितलेल्या भागवत धर्मामध्ये रममाण हो आणि मग त्रिगुणाची गती पार करून त्याच्या पलीकडे असणाऱ्या मला तू मिळशील. शुकाचार्य म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी संसार भ्रम दूर करणारं ज्ञान उद्धवाला दिलं. उद्धवानी भगवंताला प्रदक्षिणा घातली, चरणावर मस्तक ठेवलं. भगवंताच्या उपदेशाने सुखदुःख हे द्वंद्व नाहीसं झालं होतं. तरी सुद्धा तिथून जाताना हृदय प्रेमाने भरून आलं. आसवानी डबडबलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधाराने भगवंताचे चरणकमल त्यांनी भिजवून टाकले. ज्याच्यावरील प्रेम सोडणं अत्यंत कठीण, अशा भगवंताला सोडून जाण्याच्या कल्पनेनं व्याकुळ झाला.
तरी आज्ञेमुळे त्याला जड अंतकरणाने जावंच लागलं. जाताना भगवंताच्या चरणपादुका घेतल्या, मस्तकावर धारण केल्या आणि वारंवार प्रणाम करीत तो निघाला. भगवंताचा परमप्रेमी भक्त उद्धव हृदयामध्ये धारणा करून भगवंताची बद्रिकाश्रमामध्ये पोहोचला. भगवंताच्या उपदेशाप्रमाणे जीवन जगू लागला आणि तपोमय जीवन व्यतीत करून भगवंताचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. श्रीकृष्णाने उद्धवाला आनंदसागराचं सार असं हे ज्ञानामृत सांगितलं. जो श्रद्धेनं थोडंसं जरी सेवन करतो तो मुक्त होतो. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचं सार असलेला मध एकत्र गोळा करतो, तसं वेद प्रकट करणाऱ्या कृष्णाने भक्तांना संसारातून मुक्त करण्याकरता वेदाचं सार असणारं हे ज्ञानविज्ञान साररूपाने सांगितलं. समुद्रातून अमृत काढून जरा रोगादी भय दूर करण्याकरता भक्तांना पाजलं. अशा श्रीकृष्ण भवसागरातून पार करणारी नाव असलेले श्रेष्ठ आदी पुरुष यांना मी नमस्कार करतो. मग परीक्षितीने विचारलं, उद्धव बद्रिकाश्रमाला गेल्यावर भगवंतांनी द्वारकेमध्ये काय केलं? हे प्रभो, ब्राह्मणाच्या शापाने यादव ग्रस्त झाले होते. भगवान श्रीकृष्ण त्यांचं रूप किती सुंदर होतं त्याचं वर्णन केले. प्रत्याक्रष्टुम नयनमबला यत्र लग्नं नशेको कर्णाविष्टं न सरति ततो यत्सतामात्मलग्नं यच्छ्रीर्वाचां जनयति रतिं किन्नुमानं कवीनां दृष्ट्वा जिष्णोर्युधिरथगतं यच्च तत्साम्यमीयुः. भगवंताचं रूप इतकं सुंदर होतं की जेव्हा स्त्रिया त्यांच्याकडे पाहत तेव्हा तेथून त्यांची नजर हलत नसे. भक्तांच्या कानावर त्यांचं वर्णन येई तेव्हा चित्तातून तो निघून जात नसे. त्यांची शोभा कवीना वर्णनाचे प्रेम निर्माण करी आणि त्या योगे त्यांचा मान वाढवी. अर्जुनाच्या रथात बसलेल्या त्या रूपाला पाहत पाहत महाभारताच्या युद्धामध्ये ज्यांनी प्राण सोडले ते सारूप्य मुक्तीला गेले, कारण मरताना कृष्णाचं रूप पाहिलं. कृष्ण गेल्यावर सगळीकडे अपशकुन सुरू झाले. श्री शुक उवाच दिवी भूव्यंतरिक्षे च महोत्पातान् समुत्थितान् दृष्ट्वासीनान् सुधर्मायां कृष्णप्राह्यदूनिदम्. स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्षामध्ये मोठमोठे अपशकुन होऊ लागले. तेव्हा सुधर्मा सभेमध्ये बसलेले भगवान यादवांना म्हणाले, यादवानो, द्वारकेमध्ये मोठमोठे अनर्थ होत आहेत. हे यमाचे ध्वज आहे. इथं एक मुहूर्त सुद्धा थांबू नका. सगळ्याला घेऊन प्रभास क्षेत्राला जाऊ, स्नान करून पवित्र होऊ, भगवंताची पूजा करून अभिषेक करून दानधर्म करू. हा विधी अमंगलाचा नाश करणारा आहे. कृष्णाने हे सांगितल्यावर सगळे वृद्ध यादव ठीक आहे म्हणाले आणि द्वारका सोडून सगळे रथातून प्रभास क्षेत्राकडे गेले. तिथे भगवंताच्या आदेशानुसार सर्वांनी मंगलकृत्य केली.
पण ब्राह्मणाच्या शापाने बुद्धी भ्रष्ट झाली. ततस्तस्मिन् महापानं पपुर्मैरेयकं मधु दिष्टविभ्रंशितधियो यद्रवैर्भ्रश्यते मतिः. बुद्धी भ्रष्ट झालेल्या यादवानी मैरेयक नावाची मदिरा मोठ्या प्रमाणावर प्राशन केली. मद्यानी अर्थातच बुद्धी भ्रष्ट झाली. मदिरा अतिसेवन केल्यामुळे धुंद झाली, गर्विष्ठ झाली, एकमेकाशी लढू लागली. रागाच्या भरात शस्त्रास्त्रांनी एकमेकाशी युद्ध करू लागले, शस्त्रांनी एकमेकाला घायाळ करू लागले. यादवांच्या मध्ये आपसामध्ये युद्ध सुरू झालं. कृष्णाची मुलं मुलाशीच लढाई लागली. प्रद्युम्न सांबाशी, अक्रूर भोज्याशी, अनिरुद्ध सात्विकीशी, सुभद्र संग्रामजिताशी, गद दुसऱ्या गदाशी सगळे लढाई लागले. भाऊ भावाशी, पुत्र पित्याशी, मामा भाच्याशी, नातू आजोबाशी. शेवटी बाण संपून गेले, धनुष्य मोडली. मग समुद्राच्या काठावर उगवलेले लवाळे घेतले. ते लोखंडाचे कांबीसारखे झाले होते. ते जे मुसळ होतं चूर्ण करून समुद्रात फेकलेलं, ते काठावर आलं होतं आणि त्याची लवाळे उगवली होती. ते लोखंडाच्या पहारीसारखे झाले होते. एकमेकावर मारू लागले. कृष्णाने रोखण्याचा प्रयत्न केला तर कृष्णालाही मारू लागले, बलरामालाही मारू लागले. बांबूच्या वनामध्ये वारा शिरतो, बांबू एकमेकावर घासतात, त्यातून अग्नी निर्माण होतो आणि बांबूच्या वनाला जळून टाकतो. तसं यादवामध्ये कलह अग्नी निर्माण झाला आणि यादवांचा त्यातच नाश झाला. सगळ्या कुळाचा संहार झाला. बलरामदादा समुद्रातून निघून गेले. त्यांनी परमात्म्याशी संबंध जोडून मनुष्यदेहाचा त्याग केला. बलराम स्वस्वरूपाला गेलेले पाहून भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवर शांत बसले. त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारे चतुर्भुज रूप धारण केलं होतं. सर्व दिशांना ते प्रकाशमान करत होतं. मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्यासारखी कांती होती. ते रूप अतिशय मंगलकारक होतं. मुखकमलावर सुंदर हास्य, काळे कुरळे केस शोभून दिसत होते. कानामध्ये मकराकृती कुंडल झळकत होती. कमरेला करदोडा, गळ्यात जानवे, मस्तकावर मुकुट, हातामध्ये कंकण, बाहूमध्ये बाजूबंद, वक्षस्थळावर हार, पायामध्ये नूपुर, बोटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, गळ्यामध्ये वनमाळा, शंख चक्र पद्म गदा. उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून बसले होते. जरा नावाचा कोणीतरी एक व्याध पारधी होता. त्याला तो मुसळाचा तुकडा सापडला होता लोखंडाचा. तो त्याने घासून धार लावून आपल्या बाणाला लावला होता. त्यांनी लांबून पाहिलं, श्रीकृष्णाचा चरण त्याला हरणाच्या तोंडासारखा वाटला. त्याला हरिण वाटलं आणि म्हणून त्यांनी तो बाण भगवंताच्या पायावर मारला. भगवंताला निमित्तच पाहिजे होतं. जवळ आला तो पारधी, जवळ आला. पाहिलं चतुर्भुज भगवान दिसले. त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि रडायला लागला.
अजानता कृतमिदं पापेन मधुसूदन क्षन्तुम् अर्हसि पापस्य उत्तम श्लोकमेनघ. हे देवा मधुसूदना, मी या पाप्यानी अजाणतेपणे हे पाप केलं. भगवंता तुला बाण मारला, मी पापी आहे, मला क्षमा कर, मला मारून टाक. फार वाईट कृत्य केलं. या पापी बारध्याला ताबडतोब मारून टाका, म्हणजे महापुरुषाचा असा अपराध पुन्हा माझ्या हातून घडणार नाही. आपलं ज्ञान, आपली योगमाया ब्रह्मदेवादिक देवांना, बृहस्पतीला सुद्धा कळत नाही, ते माझ्यासारख्या पापी माणसाला कशी कळणार. भगवान म्हणाले, अरे जरा, त्याचं नाव जरा, तू रडू नकोस. मा भैर्जरे त्वमुत्तिष्ठ काम एष कृतो हि मे याहि त्वं मदनुज्ञातः स्वर्गं सुकृतिनां पदम. हे पारध्या, तू भिवू नकोस, उठ. हे काम तू माझ्या मनासारखं केलं आहेस माझ्याकरता. ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते त्या स्वर्गात तू जा. म्हणजे ज्यांनी बाण मारला त्याला स्वर्ग दिला. दुसऱ्या पुराणामध्ये असं आहे की तो जरा नावाचा पारधी गेल्या जन्मीचा वाली होता आणि वालीला पाठीमागून बाण मारला रामाने. ते पाप फेडायचं होतं. देवादिकांना सुद्धा केलेली पाप फेडावी लागली. भगवान म्हणाले, मी त्यातून मुक्त झालो, तू आता स्वर्गात जा. त्या व्याधाला असं म्हटल्यावर त्यांनी कृष्णाला 3 प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला. त्याला न्यायला विमान आलं. तो स्वर्गात गेला आणि मग कृष्णाचा सारथी दारुक हा कृष्णाला शोधत शोधत तुळशीच्या माळेचा गंध कोणत्या बाजूनी येतोय त्या बाजूनी तो शोधत गेला. समोर आला, पाहिलं आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसले आहेत. असह्य तेजाची आयुध तिथेच आहेत. दारुकाच्या हृदयामध्ये प्रेमाचा पूर आला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. रथातून खाली उडी मारली आणि भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. तेव्हा आपले चरणकमल न दिसल्यामुळं मला दिशासुद्धा कळेनाशा झाल्या आहेत. मी अस्वस्थ झालो आहे. शुकाचार्य म्हणतात, दारुक असं बोलत होता. भगवंताचा गरुडध्वज रथ ध्वज घोड्यासह आकाशामध्ये उडाला आणि अदृश्य झाला. त्याच्या पाठोपाठ भगवंताची दिव्य आयुध सुद्धा निघून गेली. दारुक चकित झाला. दारुकाला भगवान म्हणाले, गच्छद्वारवतीं सूत ज्ञातीनां निधनं मिथः संकर्षणस्य निर्याणं बंधुभ्यो ब्रूहि मद्दशाम. दारुका, द्वारकेला जा. बांधवांना सांग की यादवांचा संहार झाला. बलरामदादा परमगतीला गेले आणि मीही गेलो. सगळ्यांना निरोप सांग की आता तुम्ही परिवारासह द्वारकेमध्ये राहू नका, कारण मी सोडलेली ही नगरी समुद्र बुडवणार आहे. सर्वांनी आपापली संपत्ती मातापित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जा. दारुका, मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे. ज्ञाननिष्ठ हो. जग ही माया समजून शांत हो.
दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा घातली, चरणकमलावर आपलं मस्तक ठेवलं, वारंवार नमस्कार केला आणि खिन्न मनाने तो द्वारकेला गेला. आणि मग भगवंताचं निजधामा गमन पाहण्याकरता सगळे देव आले.